थांबा थांबा, फक्त 10 मिनिटात तयार होणारी हार्ट शेप रेसिपी कधी पाहिली आहे का? नाही ना? चला मग त्यासाठी आपण 2 ग्लास दूध घेऊन घेऊया. त्यात अर्धी वाटी साखर टाकून घेऊया. आता एका ग्लासात 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकूया. त्यात अर्धा कप दूध टाकून घेऊया. छान असं मिक्स करून घ्या. गाठ पडायला नको. दूधही इकडे गरम झाले. त्यात थोडं केसर टाकून घेऊया. थोडंसं हलवून घेऊया. आता त्यात हळूहळू कस्टर्ड दूध टाकूया. थोडं हलवून घेऊ. आता ड्रायफ्रुट्स घेतले, त्यांना बारीक करून घेतले. आपण असे छान ब्रेड घेतले, त्याला हार्ट शेप मध्ये कापून घेऊया. तसा तर हा साधा ब्रेड आहे, पण त्याचा हार्टचा आकार दिला की अगदी क्यूट दिसतील. असेच आपण सर्व हार्ट शेप तयार करून घेऊया. आपल्याला लागतील तितके आपण हार्ट बनवू शकतो. छान असे हार्ट्स तयार आहेत. आता आपण एकाकडे तेल घेतलेलं आहे आणि त्यात अर्धी चमचा तूपही टाकून घेऊया. आता सगळे हार्ट्स आपण त्यात फ्राय करून घेणार आहोत. एका साईडने फ्राय झाले की आपण त्यांना पलटवून घेऊया. लालसर रंग आला की आपण त्यांना तेलातून बाहेर काढूया. क्रिस्पी असे हार्ट्स तयार आहेत आपले. किती सुंदर दिसत आहेत ना? उरलेले हार्ट्स पुन्हा फ्राय करून घेऊया. सर्व एकदम फ्राय करायची घाई करायची नाही. थोडे थोडे फ्राय करून घेऊया. छान गोल्डन ब्राऊन यांनाही कलर आला आहे. त्यांना एका बाउलमध्ये छान सर्व हार्ट्स अरेंज करून घेऊ आणि त्यात हळूहळू कस्टर्ड दूध टाकून घेऊया. आता खरी सुरू झाली जादू. वरून सर्व ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. किशमिश, काजू, बदाम, गुलाबाच्या पाकळ्या. रेडी आहे आपले स्वीट्स. तुम्ही कोणासाठी बनवणार? कमेंट्समध्ये हार्ट देऊन नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या. बाय.